आणि बघूया पुढची बातमी। शिवसेनेचे आमदार नीलम गोऱ्हे आणि भाजपच्या शायना एनसी यांच्यानंतर आता काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनाही अश्लील मेसेज आलाय। या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुंबईतल्या वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। निवडणूक काळात अश्लील मेसेज आल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय। पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं कृत्य नाही असं त्यांनी म्हटलंय आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि सायबर सेलला प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिले। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केस दायर केलेली आहे आणि केस ही 354च्या अंतर्गत आणि 509च्या कलमाच्या अंतर्गत मी दायर केलेली आहे। ज्या तऱ्हेने निवडणूक काळामध्ये महिलांना जे मेसेज पाठवले जातात, जी एक भाषा अश्लील भाषा वापरली जाते, त्याच्या विरुद्ध मी कंप्लेंट केलेली आहे। या महानगरपालिकेमध्ये मला सुद्धा तसंच एक मेसेज आला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये मी कंप्लेंट दायर केलेली आहे। अपेक्षा हीच करते की ते जास्तीत जास्त लवकरात आरोपीला शोधून काढतील। खरं तर अशा तऱ्हेचे मेसेज येणं, सार्वजनिक जीवनामध्ये महिला काम करतात, राजकीय क्षेत्रामध्ये महिला काम करतात, आज विविध क्षेत्रामध्ये महिला काम करत आहेत, पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये काम करत असताना मला असं वाटतं की अशा तऱ्हेचे मेसेज येणं म्हणजे कुठेतरी महिलांना कुचंबना त्यांचे निर्माण करणं। आणि आमचं सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही आलेलो आहोत, पण आमचं वैयक्तिक लाईफ आहे, आमचं स्वतःचं एक असं कॅरेक्टर आहे, त्याच्या बाबतीमध्ये न बोलता कुठला तरी घाणेरडा मेसेज पाठवणं ही परंपरा बरोबर नाही आहे। आज 3 वेळा आमदार असलेली मला अशा तऱ्हेचा मेसेज येणं ही मला वाटतं कुठेतरी चुकीची गोष्ट झालेली आहे आणि म्हणून मी ही कंप्लेंट दायर केलेली आहे। सखोल चौकशी करून सायबर सेलच्या मार्फत या सगळ्याची चौकशी करून संबंधित जे काही कोणी असतील, ज्या लोकांनी हे केलं असेल ते एक तर हे त्यांचं सायको सोशल ॲनालिसिस पासून वेदर इट इज परवर्शन किंवा अशा पद्धतीचा जरब त्यांना गेला पाहिजे, संदेश गेला पाहिजे ह्या कारवाईतनं की अशा पद्धतीचं कुठलंही काम या अश्लील मेसेज म्हणा किंवा व्हॉट्सॲप म्हणा किंवा फेसबुकचा टॅग म्हणा या सगळ्यांचा वापर करून कोणी अशा पद्धतीनं म्हणजे महिलांना अश्लील म्हणा किंवा पुरोगामी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीनं काही कुठला मेसेज त्यांच्याकडून जाऊ नये यासाठी कठोर कारवाई आपण त्यांच्यावरती अग्रेषित केली।